मला पण उपवास आहे आणि तुम्ही पण साबुदाणा खिचडी काही खात नाहीत, नुसते फळच खाता, ज्यूस किंवा काय पित असाल ते एकदा हे नक्की मिल्क शेक करून पहा. जर असा मिल्क शेक बनवला तर तुम्ही बाहेरचा विसरूनच जाल. एकदा बनवून पहा. तर दिवसभर याची एनर्जी पण टिकून राहते आणि खूपच असा हेल्दी आहे. नक्की करून पहा तुम्ही पण एकदा. होम व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. चला आता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे घेतलेले बारीक तुकडे करून खारी घेतलेले, काजू घेतलेत, थोड्या मनुका, थोडे काजू पण घेतलेले, बदाम पण घेतलेले आणि एक वाटी इथं दूध पण घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे काजू आणि बदाम यामध्ये टाकून द्यायचे, मनुका हे मिक्स करून घ्यायचं. मी काजू टाकून दिले आणि बदाम पण टाकून द्यायच्या आणि खारकीचे बारके तुकडे करून घेतलेले ते पण टाकून द्यायचे आणि या मनुका पण टाकून द्यायच्या आणि याला 15 ते 20 मिनिटं असं पाण्यात दुधामध्ये मुरू द्यायचं. नंतर 15 ते 20 मिनिटांनंतर हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर केळीचं कातड काढून घ्यायचं बनाण्याचं. नंतर हा बनाना कट करून यामध्ये टाकून द्यायचा. नंतर याला गरागरा मिक्सरला लावून घ्यायचं. नंतर याला असं गरागरा मिक्सरला लावून घ्यायचं बारीक होईपर्यंत. नंतर टाकून द्या गिलासामध्ये. करून पहा. तोपर्यंत माझा केलेला रेडी आहे, मी खाऊन बघते. वा, काय मस्त लागतंय मिल्क शेक. नक्की करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर तुझ्या करून पहा. माझा तयार झालेला आहे. आता मी याला खाऊन घेते. वा, खूप भारी लागतंय.